रविवार दिनांक 1 जून रोजी चर्मकार समाजातील वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 1 जून रोजी विजापूर रोड परिसरातील जगदीशश्री गार्डन अँड लॉन्स इथं सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत हा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची उपस्थिती राहणार आहे। या मेळाव्यासाठी सोलापूर शहरात 5 ठिकाणी आणि ग्रामीण भागात 3 ठिकाणी नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। या ठिकाणी परिचय पत्र भरून नोंदणी करावी। तसंच गूगल फॉर्म लिंक आणि व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे। हा मेळावा पूर्णतः विनामूल्य असून याचा लाभ सर्व समाजबांधवांनी घ्यावा असं आवाहन मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास टोणपे यांनी केलं। नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी मंडळाचे निमंत्रक परशुराम शिंदे आणि वामन धुळराव यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेला वामन धुळराव, परशुराम शिंदे, सुधीर बनसोडे, श्रीकांत मगरुमखाने, शिवपुत्र तोळनुरे, पौर्णिमा बत्सर्गीकर आदींची उपस्थिती होती। परिचय संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी माननीय श्री भारत वाघमारे साहेब, उपजिल्हाधिकारी रायगड जिल्हा, तसेच या ठिकाणी माननीय शोभाताई जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव जिल्हा, हे देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। तरी समाजातील सर्व बांधवांना मी या ठिकाणी या चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी या परिचय मेळावा जो आहे याचा भरपूर लाभ घ्यावा। त्यांनी या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी 5 केंद्र या ठिकाणी म्हणजे नाव नोंदणीसाठी दिलेले आहे। त्या 5 केंद्रामध्ये साधारणतः 8 केंद्र आहेत। 8 केंद्रामध्ये 5 केंद्र जे आहेत हे सोलापूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्या परिसरामध्ये देखील, तालुक्याच्या परिसरामध्ये देखील आम्ही 3 केंद्र ठेवलेले आहे। त्याचबरोबर आम्ही व्हॉट्सअप आणि त्यानंतर ऑनलाईन देखील एक गुगल फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। सोलापूर शहरामध्ये 1 जून 2025 रोजी चर्मकार समाजातील युवक युवती, घटस्फोटी, विधवा, विधूर व दिव्यांग अशा वधूवरांचं परिचय संमेलन आम्ही आयोजित करीत आहोत। हा कार्यक्रम जगदीशश्री लॉन्स अँड गार्डन्स कुंभार तलावाच्या शेजारी ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे आणि ही सर्व सेवा आम्ही विनामूल्य मोफत देत आहोत। तर याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं मी या माध्यमाद्वारे विनंती करतो।